आता कोणाचा फोन आला? अरे आईचा फोन. हॅलो, कशी आहेस आई? मी मस्त आहे, तू? अगं काय सांगतेस? अगं मला नाही वेळ मिळाला, कारण तुला माहिती ना दिवाळीला घरी किती पाहुणे आलेले, त्यामुळं मला वेळच नाही मिळाला. काही तुला माहितीये, तर पाहुण्यांनी किती कौतुक केलं माहितीये तुला, आणि त्यांना माझ्या हातचा फराळ काय आवडलाय तुला सांगू. बरं मी बोलत काय बसले, मला तर खूप कंटाळा आलाय. मी थोडा आराम करते, तुला नंतर फोन करते हा. अगे भवाने, इथे येऊन पडल्यास मी. चार लोकांनी कौतुक काय केलं तुझं, शेफारलीस की तू. अहो काय बोलताय सासूबाई? राहिलेली भांडी कोण तुझी आई येऊन मांडायच्या काय? आणि जरा तोंड सांभाळून बोला. तुम्ही मला वाटेल ते बोला, पण माझ्या आईला काय बोलायचं नाही आणि तिला इथं मध्ये नाही आणायचं. आणि राहिला प्रश्न कौतुकाचा, तर मी घरी एवढा चांगला फराळ केला, पण एकाने तरी माझं कौतुक केलं का हो? सगळ्यांनी खाल्लात ना फराळ. तुझं काय कौतुक करायचंय? आम्ही करत होतो तेव्हा आमचं कोण नव्हतं कौतुक करायला आलं. जाऊ दे सासूबाई, तुमच्याशी वाद घालण्यात ना काहीच अर्थ नाहीये. आणि असंही कौतुक बऱ्याचदा ना लांबचेच लोक करतात, जवळच्यांचा तर शंका घेण्यात आणि सुनेला नावं ठेवण्यातच दिवस जात असतो. तर भांडी लाव, नाहीतर नको लाव. मी तर एका कामाला हात नाही लावणार. जावा तुम्ही, मला वाद घालायचाच नाहीये. लोळ काय लोळायचंय ते.